नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. अमेरिकेतल्या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि प्रस्तावित नव्या व्हिसा धोरणांच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव एस जयशंकर 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर होणारा हा परराष्ट्र सचिवांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. भारतीय अभियंता श्रीनिवास कच्छभोटला यांची नुकतीच कन्सास इथं एका अमेरिकी नागरिकानं वर्णद्वेषातून हत्या केल्यावर भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसंच नव्यानं पदभार सांभाळणारे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावित व्हिसा धोरणामुळे अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर निर्बंध येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नांबाबत परराष्ट्र सचिव अमेरिकेतल्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचीही शक्यता आहे. ओदिशामध्ये अब्दुल कलाम बेटावरून आज सकाळी देशी बनावटीच्या सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे पृथ्वी इंटरसेप्टर क्षेपणास्त्र बरोबर 10:10 हवेत झेपावलं आणि त्याने केवळ 5 मिनिटात आपल्या लक्ष्याचा वेध घेतला. या क्षेपणास्त्राची ही 8वी यशस्वी चाचणी असून लवकरच त्याचा संरक्षण दलात समावेश करण्यात येणार आहे आणि त्या मोक्याच्या ठिकाणी तैनात केलं जाणार आहे. अशा प्रकारची प्रणाली असणारा भारत हा जगातला 4था देश आहे. अमेरिका, रशिया आणि इस्रायलकडे या प्रकारची प्रणाली आहे. राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त म्हणून माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी आज शपथ घेतली. राज्यपालांनी शपथविधीसाठी प्राधिकृत केलेले लोकायुक्त एम.एल. ताहलियानी यांनी क्षत्रिय यांना सह्याद्री अतिथीगृहाला, मुख्य सचिव सुमित मलिक, मुख्य माहिती आयुक्त डॉ. रत्नाकर गायकवाड, माजी मुख्य माहिती आयुक्त सुरेश जोशी यांच्यासह अनेक अधिकारीही उपस्थित होते. डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात वाढ व्हावी याकरता शासन तसंच कृषी विभागानं राबवलेल्या योजनांचं फलित म्हणून यंदा औरंगाबाद जिल्ह्यात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं आहे. भारतीय अन्न महामंडळ आणि नाफेडनं यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद, लासूर, वैजापूर, गंगापूर आणि पैठण अशा 5 तालुक्यात तूर खरेदी केंद्र सुरू केली असून शेतकऱ्यांकडून आतापर्यंत सुमारे 22,000 क्विंटल तूर डाळ खरेदी करण्यात आल्याचं भारतीय अन्न महामंडळाचे अधिकारी गोकुळ राठोड यांनी सांगितलं. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं आज देशभरात अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. राज्याचे स्वच्छता दूत अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. देशात 13 राज्यांमध्ये एकाच वेळी ही मोहीम राबवली जात असून रायगडमध्येही आज या मोहिमेअंतर्गत रेल्वे स्टेशन, रस्ते, गावं, वाड्या यांची स्वच्छता करण्यात येत आहे. आपणच जर कचरा करत असू तर त्याची स्वच्छता आपणच केली पाहिजे. शासनाकडून अपेक्षा करणं योग्य ठरणार नाही असं मत प्रतिष्ठानचे विश्वस्त सचिन धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्याची कन्या गुरमेहर कौर हिला काही संघटनांनी धमकी दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं आज पंढरपुरात निषेध आंदोलन केलं. दिल्ली विद्यापीठात शिकणाऱ्या गुरमेहर कौर हिनं आपले वडील हे पाकिस्तानमुळे नव्हे तर पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धामुळे शहीद झाले असं विधान केलं होतं. त्यानंतर गुरमेहरच्या विरोधात काही संघटनांनी आवाज उठवला. तसंच त्या संदर्भात तिला कथितरित्या धमकी मिळाल्याचंही वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं निषेधाचा पवित्रा घेतला आहे. काही विद्यार्थी संघटना या गोष्टीचं राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेनं केला आहे. प्रख्यात विनोदी लेखक तारक मेहता यांचं आज अहमदाबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. विनोदी लेखक, नाटककार, सदर लेखक अशी त्यांची ख्याती आहे. 2015 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या इच्छेनुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी त्यांचं देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे. दुनियाने उंधा चष्मा हे गुजराती भाषेतलं त्यांचं सदर वाचकांनी अक्षरशः उचलून धरलं होतं. या सदराचं पुस्तकात रूपांतर झालं आणि त्यानंतर त्यावर तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका हिंदीमध्ये प्रसारित झाली. 1960 ते 1986 या काळात भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातल्या फिल्म डिव्हिजनमध्येही ते कार्यरत होते. माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांची आज 28वी पुण्यतिथी. त्यानिमित्त विधानभवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्याला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. वसंतदादा पाटील यांनी 1977 ते 1985 या काळात 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. महाराष्ट्राचं नेतृत्व करताना वसंतदादांनी सामाजिक हिताचा विचार करत दूरगामी परिणाम साधणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.